वरळी मतदारसंघातलं राजकारण पुन्हा तापणार असं चित्र दिसतंय। आदित्य ठाकरेंच्या या मतदारसंघात भाजपकडून दरवर्षी जांभोरी मैदानावर दहीहंडी फोडली जाते। या दहीहंडीला राजकीय रंगही दिला जातोय। यंदा अफजल खानाचा वध मानवी मनोऱ्याच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे असं म्हटलं जातंय आणि त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष या दहीहंडीकडे लागलंय। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सध्या मी उपस्थित आहे वरळी या मतदारसंघामध्ये आणि वरळी मतदारसंघातील जांभोरी मैदानावरती भाजपकडून दरवर्षीच दहीहंडी आयोजित केली जाते। आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जातं। खरं तर वरळी मतदारसंघामध्ये जी दहीहंडी भाजपकडून फोडली जाते ती दहीहंडी दरवर्षी चर्चेमध्ये येते, मात्र यावर्षी ही दहीहंडी एक वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे। खरं तर ठाकरे गटाला महाविकास आघाडीला धारेवर धरण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात। आता मधल्या काळामध्ये औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत अशी टीका त्यांच्यावरती भाजपकडून करण्यात आलेली होती आणि उद्या अशाच प्रकारे पुन्हा एकदा टीका करण्याची एक संधी आता भाजप सोडणार नाहीये। विशेष देखावा उद्या दाखवला जाणार आहे जांभोरी मैदानावरती। मानवी मनोऱ्याच्या माध्यमातून अफजल खानचा वध या ठिकाणी दाखवला जाणार आहे। खरं तर विधानसभा निवडणूक येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय दहीहंडी फोडली जाणार आहे आणि त्यामुळे या दहीहंडीकडे सगळ्यांचं लक्ष तर असणारच आहे। मात्र या दहीहंडीला, या राजकीय दहीहंडीला ठाकरे गटाकडून कशा पद्धतीने उत्तर दिले जाणार हे तर बघणं महत्त्वाचंच असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।